अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. घरात आगर देवळात घटस्थापना केली जाते. घटाला फुलांच्या माळा बांधून देवीसमोर रात्रंदिवस दिवे लावून ठेवले जातात. तसेच सप्तशतीचे पाठ करण्यात येतात. 9 दिवस काही स्त्रिया उपवास करतात. 9 दिवस 9 धान्याचे अंकुर फुटून धान्य उगवतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध नवमीपर्यंत महिषासूर मर्दिनीचा उत्सव सर्व भारतामध्ये अतिशय आनंदाने साजरा केला जातो. या उत्सवाला देवी नवरात्र महोत्सव असे म्हटले जाते. आदिशक्तीने दुर्जनांना असुरांचा नाश करण्यासाठी सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी विविध अवतार घेतले आहेत. अशाच एका महिषासूर नावाच्या दैत्याचा नाश करण्यासाठी आदिशक्तीने श्री दुर्गेचा अवतार घेतला. महिषासूर हा दैत्य समाजाला खूप त्रास देऊ लागला, लोकांना छळू लागला. या दैत्याचा नाश करण्यासाठी जगदंबेने 9 दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. याच आठवण म्हणून देवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या महिषासूरमर्दिनीचे 9 अवतार मानले जातात, म्हणून तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते. पुरातन काळात भारतामध्ये दुर्गा उपासना चालू आहे. दुर्गा उपासना ही अखंडपणे केली जाते. आपल्या वैदिक संस्कृतीत उषादेवी, इंद्रायणी, सरस्वती, आदिती, सूर्या, वरुणाती, गायत्री, वाक, अश्विनी इत्यादी विविध देवता उदयाला आलेल्या आहेत. याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील श्री रामचंद्र, अर्जुन, युधिष्ठिर, गोपाळ, रुक्मिणी अशानेही देवीची उपासना केली आहे. भारतामध्ये देवीची अनेक शक्तिपीठे आढळतात. कलकत्ता महाकाली, कांची, दक्षिणेश्वर काली, काश्मीर, श्रीशैल, कामाख्य, जलंधर अशा अनेक ठिकाणी दुर्गामातेची शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, वणी या ठिकाणी देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत. अशा तऱ्हेने पूर्ण भारतात, दक्षिण भारत, पश्चिम भारत, उत्तर भारत यामध्येही भारतातही देवीची अनेक प्रमुख स्थाने आहेत. उपनिषद, वेद, पुराण यामध्येही आदिशक्तीचे वर्णन आहे. या आदिशक्तीची पूजा नवरात्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. घरातून, अनेक मंदिरातून, विविध मंडळातून दुर्गे मातेची पूजा केली जाते. तसंच आपण अभिषेक वगैरे सर्व देवांना करून घ्यावा आणि मग पुढील मांडणी पानावरती, देठाच्या पानावरती सर्व म्हणजे देवांना ठेवावे आणि संकल्प करावा. माझे आणि माझ्या कुटुंबियांचे सर्व प्रकारचे कल्याण व्हावे. घरात धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य यावे. चतुर्विध पुरुषाची प्राप्ती व्हावी. दीर्घायुष्य लाभावे. शत्रूंचा पराजय व्हावा. आपत्ती दूर होण्यासाठी मी आज अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, नवदुर्गा, महासरस्वती यांची पूजा करण्याचा संकल्प करत आहे. तसंच नंदादीप, देवी स्तोत्र पठण, जप, उपवास इत्यादी विविध उपचाराने मी ही पूजा करत आहे. तरी तुझा देवी माझ्यावर आशीर्वाद राहू दे. हे देवी, या जन्मी याचप्रमाणे इतर जन्मी अखंड सौभाग्य, पुत्र आणि पौत्र प्राप्तीसाठी व इतर काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी ही पूजा करीत आहे. तर तुझ्या माझ्यावरती आशीर्वाद अखंड राहू दे हीच माझी इच्छा आहे. पंचामृताने अभिषेक करत आहे मी. प्रथम पाण्याने, मग पंचामृताने आणि परत पाण्याने आणि सर्व देवांवरती मी अभिषेक करून घेतलेला आहे. गणपती, लक्ष्मी, नारायण, लक्ष्मीची पावलं
शंकराची पिंड, बालकृष्ण असं सर्व देवांच्यावरती अभिषेक करून घेतलेला आहे. आणि मी आता ती देठाच्या पानावरती ठेवणार आहे. इथं कलश मी स्थापन करत आहे. कलश स्थापनेसाठी तो शुद्ध जलाने भरून घ्यावा. त्यामध्ये देठ आतल्या बाजूला जातील अशा तऱ्हेने विड्याची 5 पाने ठेवावीत. कलशात 1 सुपारी घालावी. विड्याच्या पानांवरती नारळ ठेवावा. कलशालाही बाहेरून 5 हळदी कुंकाची बोटे वळावीत. कलश पूजन करावे. आणि बघा असं मी कलश पूजन करून घेतलेलं आहे आणि मी असं सजवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्याला मी आसन देत आहे कलशाला खाली असं. आणि आता नंदादीप ओम ऐं ह्रीं श्री वास्तुपुरुषाय नमः म्हणून असं पानावरती हळदी कुंकू अक्षदा हे करून घ्यायचे आहेत. आणि जे आता दिवा लावताना हा मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं श्री दीपाय नमः असं म्हणून दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे. मी दरवाजात रांगोळी काढून घेतलेली आहे. गॅसची सुद्धा मी आज पूजा करून घेतलेली आहे. आणि खूप खूप प्रसन्न वाटत आहे आणि खूप मस्त वाटत आहे. घरात वातावरण खूप छान झालेलं आहे. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची आज स्थापना केल्यासारखं वाटतं. इथं मी महालक्ष्मीची पूजा केलेली आहे. शैलपुत्री हे भगवती दुर्गे मातेचे पहिले स्वरूप आहे. नवरात्रीतील पहिल्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. ही शैलराजा हिमालयाची कन्या आहे, म्हणूनच हिला शैलपुत्री म्हणतात. पार्वती आणि हेमवती अशी हिची अन्य नावे आहेत. ही वृषभावर आरूढ असून हिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. या देवीची विशेष कृपा व्हावी म्हणून प्रतिपदेला हिची षोडोपचारे पूजा करून गाईच्या तुपाचा नैवेद्य हिला अर्पण करावा आणि तेच तूप ब्राह्मणाला द्यावे अथवा आपण खावे प्रसाद म्हणून आणि हिची आराधना करावी. तर तुम्ही बघू शकताय मी कशी आज घटस्थापनेची पूजा केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे. तुम्हाला माझी पूजा आणि माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. तसेच माझे सप्तशतीचे पाठाचं सुद्धा मी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि फूल अक्षदा घेऊन मी इथं संकल्प करत आहे. जे पण मी सप्तशतीचे पाठ, जे पण मंत्र देवीची आराधना करणार आहे त्यात मला सगळ्यात यश येऊ दे, कुठेही खंड पडायला नको असं म्हणून. आणि तसंच आरती वगैरे माझी झालेली आहे. मी सकाळी संध्याकाळी आरती करते आणि जसं पण सप्तशतीचे पाठ करते मी. आणि नैवेद्य आज तुपाचा होता देवीला आणि तो सुद्धा मी दाखवलेला आहे आणि मला आज खूप प्रसन्न वाटत आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मला जमतील तसे मी व्हिडिओ टाकत जाईन, तर नक्की सपोर्ट करा.